खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्याने पुण्यातील जे एकतानगर परिसर आहे या परिसरातील मोठ्या प्रमाणात सोसायट्या या पाण्याखाली गेलेल्या आहेत। आपण पाहू शकतो की अगदी सोसायटीच्या जे पार्किंग आहे यामध्ये देखील पाणी गेलेले आहे। एकंदरीतच जे एकतानगर परिसर आहे या एकतानगर परिसरातील चारचाकी गाड्या असतील किंवा दुचाकी गाड्या असतील, ह्या गाड्या मोठ्या प्रमाणात सध्या पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे। मोठ्या प्रमाणात सध्या खडकवासला धरण क्षेत्राच्या पाणी येत आहे आणि पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान होत असल्याने पाणी जास्तच वाढताना दिसत आहे। एकंदरीतच धरण प्रशासनाच्या वतीने पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने पाणी वाढवण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे पुण्यातील जे नागरिक आहेत यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। परंतु सध्या एकतानगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पार्किंगमध्ये सोसायटीच्या पाणी शिरल्याने नागरिकांना अडचण सहन करावी लागत आहे। एकंदरीतच आपण पाहू शकतो की हे जलपूजन एक सोसायटी आहे आणि या सोसायटीच्या पूर्ण पार्किंगमध्ये अगदी पहिल्या मजल्यापर्यंत पाणी आहे आणि जे नागरिक आहेत ते अगदी सोसायटीच्या मध्येच अडकलेले चित्र सध्या पाहावयास मिळत आहे। सोसायटीमधील दुचाकी असतील, चारचाकी असतील, ह्या गाड्या देखील पार्किंगच्या खालीच आहेत, परंतु जीवनावश्यक वस्तू आहेत त्या देखील या नागरिकांना घेण्यासाठी सध्या खाली येण्यासाठी कठीण निर्माण झालेले आहे। एकंदरीतच मोठ्या प्रमाणात खडकवासलात पाणलोट क्षेत्रात पाऊस होत आहे आणि मुठा नदीत देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होताना दिसत आहे आणि मुसळधार पाऊस जास्त झाल्याने पाण्याची जी शक्यता आहे ती मुठा नदीत वाढण्याची आहे आणि साहजिकच यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। मात्र जे महापौर आहेत यांनी देखील याचा आढावा घेतलेला आहे आणि नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये अशा देखील प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत। सध्या एकतानगर परिसर आहे तेथे सध्या जे सोसायटी आहेत या बऱ्यापैकी पाण्याखाली असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।